हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत करेल्यापासून रेसिपी. चला तर मग सुरुवात करू. इथे मी एक करेला घेतला आहे. त्याला असं राऊंड मध्ये कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी राऊंड मध्ये करेला कट करून घेतला आहे. करेल्याचे पीसेस आपण बाउल मध्ये घेऊ. याचा आतला भाग आहे ना काढून टाकायचा आहे अशा प्रकारे. याला आपण आता थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे. मिठामुळे कडवटपणा कमी होतो. मीठ लावून आपण याला 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटं झाले आहेत. मिठामुळे करेल्याला चांगलं असं पाणी सुटलं आहे. आता याच्यातलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं. हे असं पाणी सुटलं आहे. करेल्याचे पीसेस बाउल मध्ये घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मसाले ऍड करूया आपण. ते लाल मसाला घातलाय. धना पावडर घ्यायची आहे. 2 चमचे बेसन घ्यायचे आहेत. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. त्याच्यामुळे मसाले सर्व लागून जातील. थोडंसं करेल्याला खालीवरती असं हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे मसाले चांगले लागले जातील. आता आपण यांना फ्राय करून घेऊ. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला करेला असे फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत.
आपले हे करेला फ्राय झाले आहेत। आता आपण डिशमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे कडू नसणारी आणि करेला न खाणारेही खातील अशी ही गरमागरम कुरकुरीत करेला रेसिपी तयार। चला तर मग रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा।